हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण ब्लॉगची सुरुवात करतोय खूप दिवसानंतर, कारण आपला मोबाईलचं कंडिशन असं मोबाईल बाहेर काढायला कसं तर वाटतं. तरी पण आज याच्यासाठी ब्लॉग करतोय की आज आमचा श्री बाबा खातोय आंबे. इकडे बघू शकता. बघा आमचं वांदर कसं आंब खाता बघा. काय असतंस तर पोपट पण बनता काय रे. आणि बबल्याक म्हणू सांगता बबल्याक वांदर बघ कपडे बघ तुझे काय अवतार. पप्पाने तो येताना ना पप्पाने येताना आंबो घेऊन इलो इलं की ते का दिला नाही. तो खेळत गेलेलो वरती बब्याकडे. कपड्याचा अवतार बघू शकता बघा. तोंड दाखव तोंड. तोंड पण बघा नीट. आधी म्हणता आंबो दे कापून. आणि बबल्याक सांगता काय इकडे म्हणता बोलू नको त्या लोकांचा परीने मी म्हणता तुझी. होय रे. काय होय पप्पाची तू तिकडे जा. पप्पाची म्हणता बाईक घेऊन ये इकडे म्हणता मी मला सुट्टी पडली. तू का चालू घेता बाईक कशी चालवतात. का म्हणता लोकांचा त्या लोकांचा बबल्या लोकांचा म्हणता. मुंबईच्या बबल्याकडे जा बबल्याकडून लय पकवू नको आता. मम्मी तुका नेऊ घेणारा. अरे मम्मी तुका नेऊ घेणार ना. हा इकडे आहे जनता भाजी जी की चाकरमणी काय बोलतात जे काय असतात ते आवडीन खातात. ही भाजी जनता भाजी. काजूचे नाही सॉरी फणसाची. कटार फणसाची भाजी. आणि इकडे आहे आपल्याकडे क्रॅब. बघू शकता केवढा मोठा खेकडा. आता याकच होता जबरदस्त. ते का मी आता तोडलंय. हा बघा मोठा. हे डेंगो बघ बसलो इथे. ह्याच्यात जर बॉट बीट काय गवला हा कसलो भारी बाबा. ह्यो जबरदस्त आहे डेंगो. नाद खोळा. ह्याच्यात जर काय भेटला ना बॉट बीट तर टाकला आणि तोडून समजायचा. एकच होती ती श्रीसाठी ठेवलेली. कारण कल आईने श्रीना सॉरी परवाच्या संध्याकाळी आईने श्री गेलो होतो सागव्यात वस्तीक. कुर्ले आहे इकडं. ते येताना ते कुर्ले आणि कालवा घेऊन आलो. बघा कसं नाचून दाखवता. तर ती कोय टाक जा आता आंघोळ कर जा. हा ती साला पण ठेवू नको शिल्लक. काय वांदर जा. तो बाबा बोलवता. हा तो पोपट म्हणतात ते. श्री आंघोळ कर. समजत नाही आंघोळ कर. काय दात काढतं. दातात काय बाधी चावक होता. दात दाखव आधी. दात दाखव. ही दात आधी दात व पडलं कुसलेलं. शी गे बाय शी. काय ला तर ती पण कुर्ली काय कधी राहणार. ते का आता कोयत्यान तोडूक लागत ना. तिचं शेंग हे बघ कसं आहे. हे तर काय ही बघ आहे वरती ही शिंगा. म्हणजे ताट कुर्लो आहे कुर्लो. बघा नर बाहेर जा तू. बाहेरचं नळ आहे. बाहेर नळ आहे ना. जा तू. मी त्या कुर्ले घात लावले म्हणून हात धुवले. आणि ह्या टाकीत कोण रे ही साला. हा बापूस टाकीत. बापूस टाकीत म्हणता. बापूस त्याचं बघित असलो ब्लॉग तर बघा काय म्हणता तो. बापसाक सांगते उद्या फोन लावता. माझं म्हणता बापूस टाकेत साला. इकडे येऊन ना तुला शेपारलो. ते का आता सुना मार नाही भेटत. मार नाही भेटत ते का आता सोत्या पाय.
जा साला टाक जा. मोठी झाली ती मग ती का तोडलेली तिचे डेंगे तोडलेले. फ्रीज मध्ये ठेवूया आंबो म्हणजे कसं जरा गार होईल नाही. फ्रीजर मध्ये ठेवूया म्हणजे जेवपर्यंत ना चांगलं होईल. फ्रीज बघा आमची भरलेली आहे. ते खय दिलं आता ताट नेलं मी म्हणे कुर्ली नेलं की उचल हा खाल्लं. तर तो म्हणता ही कुर्ली मोठी होती ना छोटी कशी झाली म्हणजे डेंगे बिंगे कापले ना अशी मोठी चौडो एवढी मोठी होती चांगली. तर डेंगे बिंगे खोटल्यानंतर ती झाली बारकी. डेंगू बघू शकता त्याच्यावरनं विचार करा की कुर्ली केवढी असत ती मोठी रावस. त्याचीच मजा. आमकाही काय खाऊक नाही भेटणार एक असल्यामुळे खाऊक भेटताना कठी ना त्याचीच मजा. जर खाल्लं ना तर घर उठवितो घर. जर स्वतःच्या मनात दिला ना तर त्यांना ठीक. जर जबरदस्ती करून घेतलं ना तर मग वसाडी गेली समजायची. मग घर उठवला त्याला असं होतो आमचं डांबी स्कोर गो. तेव्हाच तो म्हणता बबल्याक म्हणता बोलू नको. मी नाही म्हणता परी म्हणता तुमचे बबल्या म्हणता लोकाचा. कारण त्याची एकट्याची मजा झालेली आता इकडं काय रे. छोटीशी शेंगा खुटलेली ती डेंगे. हे काय त्या पाय ती छोटी झाली. हा ते बघ कशी ते बघ कशी करतात. काय बघ करता ते काय तुका बडबडता ते. तू काहीतरी खाऊक मागता. मी काय बोललोय हे काय खाल्लंय खाऊक मागता तो. ते कशी शेंगा ती बघ कशी बघ ते डेंगे. हे काय हे डेंगे सारखेच ना. कसा वाटतं आता रावस बेकी वाटता काय होय. बाबा एवढं मोठं डेंगू देता ते का होय नाही. हा काय कालवा माका काय रे डेंगू तुका नाही मग काय मोठं आहे मग पोट कमी करा ना. तर पोटाशी संबंध काय पोटाशी संबंध काय लहानाशी नानाने खाऊच असता माझा मोठ्याने नाही. हा तू कधी दातात काय बघाय तो डेंगू चावो काय नको सांगू ते. ह्या काय इकडं कालवा इकडे कुर्ली. चला जेवूया नाही. त्याच्याकडे जनता भाजी होची ती उद्या कसं डब्यात ना नशी बाबा. पण मी काय म्हणतोय एवढं जो मोठं डेंगू घेतलं ऐकतं काय. एवढं मोठं घेतलं मी म्हणते तुका दातात काय चावक काय आया चावीत नाही तू खाणार. वा हुशारच मग तू आया चावीत. जरा कोवळं आणायचं कोवळा त्या पण तुरट लागता. उद्या कशी ना डेंगू खाता ना हे काय हे का हातवडी घे तर डेंग्याक रसो हा सगळा का अजून काय वा बरा झाला रे बरा झाला. दात चांगले पडोक होते
पण कसं मी त्या दिवशी बाणा सांगलं चढू नको बाबा, तू का मानत नाही? ते का अक्कलच कमी आता आपटलं ना. तुम्ही गप्प नाही का जेवो? तुका भिवून की हो रे, तुका भिवून मी गप्प नाही जेवो हो रे. ए मी विचारते काय तुका, हा तुका भिवून गप्प नाही जेवो मी? म्हणजे माझ्या घरी येऊन तुझे हुशार आहे की काय? होय काय हूं अशी एक पेकटा नाही माहिता. य पडो गो तर चांगलं य बघ य कसं येते पडल्यावर एकदा नवीन दात. हा य पडल्यावर दात कसं येते नवीन? हा डॉक्टर कसं काढीत नाही लावीत? लहान पोरांचे लावीत नाही डॉक्टर? नाही लावीत, नाही लावीत. अरे नाही लावीत रे बाबा, नाही लावीत. भडाकलो नको माका तर गप्प नाही जेव. म्हणजे हैसून सरागलो त्याकाना अजिबात घेऊन निस्को पोरगो झालेला. हैसून दोनदा की तीनदा किती वेळा पडलं रे? हा किती वेळा पडलं? हे पडलं किती वेळा? किती वेळा म्हणजे किती वेळा पडलं म्हणजे काय? म्हणजे तीनदा. सांगू पण तुका काय वाटत ना? बरा झाला. पण हे दात नाही कसे पडले? ते कसे नाही पडले? कसे? डॉक्टर बसवीत म्हणत ना. चला आता आपण पण मस्तपैकी पोटपूजा करूया चाबूक मध्ये, कारण झोप आले जाम आपल्याला पण झोप आल्या. झोप याच्यासाठी की आज आपण कारण 2 संडे आपल्याला गॅप पडले होते, तर आज चेस्ट मारले त्याच्यामुळे ना आज जरा अंग जाम दुखतंय. ह्या बघा फोडून देणार नाही, हो खाणार पोको तो पुरो डेंगो ना. तो कसं तो दातान चावायचो. हो दाताने चावत. मग काय रे? आणि नाही काय तू चावतोस तर मग काय उपयोग त्याचो? अरे हे श्री बाबा काय नाही पुकड गेलो, बोलत नाही, गप्प नाही राहिलो. हो तर आज आपली चेस्टनं जाम दुखते, त्याच्यामुळे झोप इल्या डोळ्यात. जेवयाने गप्पने झोपूया, मॅच पण बघूया अर्धी, कारण 22 तारखेपासून झाली IPL चालू. तर काय आपल्याला काही इंटरेस्ट नाही एवढा मॅच वेगळीचं काय. आपला कसा काम भला आणि आपण भला लय तरी आपली ती एक ही काय होतं तर म्हणण्याची पद्धत लय तरी पाचडगिरी बरी नाही, एक तर नाही जीव आग बरा. हो आपला कसा नाजूक खाना नाजूक राहणार असो. तर आता जेवूया, पोटभर पूजा करूया, पोटभर मस्तपैकी पूजा करूया, पोटपूजा चाबूक मध्ये. काय ते बघूया, पोटभर पूजा करूया. काय बघणार? झोपूया नाही? आता मस्त लागता खाऊन बघ. कधी? आत्ता खा. किती भरपूर सगळा खा, भारी लागता. काय चांगला दात? तुझे दात आहेत काय आधी? तर इकडे आहे आपला भात, त्याचाच घेतला रस्सा, कारण कालन आहे तर कालवाचा आपल्याला ते आवडत नाही, कालवता आवडत नाही. लाजवाब नाक एक नंबर. तर आता जेवूया, तर तुम्ही पण जेवायला या. श्री बाबा जेवाय बोलो, जेवाय कुर्ले खाओ क्या? खाया या खाया.